तर नवनाथ बन यांना आम्ही फार काही किंमत देत नाही असंही राऊत म्हणाले। त्यांची पोटं आमच्या पक्षावरती अवलंबून आहेत। तर कोणाची पोटं कशी भरतात हे राऊतांनी सांगू नये असं नवनाथ बन यांनी सांगितलंय। पत्राचाळीची घरं लुटून राऊतांनी पोट भरलं असंही बन म्हणाले। गावकी पुढे भावकीचं चालत नाही असं भाजप प्रवक्त्यांकडनं नवनाथ बन यांच्याकडनं म्हणण्यात आलं। बघा ते कोण काय बोलते त्यांना आम्ही काय फार किंमत देत नाही। यांची पोटं आमच्या पक्षावरती अवलंबून आहेत। आम्ही काय करतो काय नाही ही गावकी भावकी जे काय आहे ते आम्ही पाहू। आम्ही समर्थ आहोत। चोरलेल्या पक्षाच्या अमित शहाच्या पक्षाच्या जो चोरला पक्ष आमचा त्यांची काय लायकी आहे भावकी गावकी मी त्याचा अभ्यास करा। कुणाची पोटं कशी भरतात हे सांगण्याच्या भानगडीमध्ये संजय राऊत आपण पडू नका। मराठी माणसांची घरं लुटून पत्राचाळीची घरं लुटून स्वतःची पोटं भरणारे संजय राऊत तुम्ही आहात। भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांची पोटं ही कष्टाने भरतात। सर्वसामान्य जनतेचे आशीर्वाद देवेंद्रजी फडणवीस आणि भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी आहेत। तुमच्यासारखं मराठी माणसांची घरं लुटून पत्राचाळीमध्ये घोटाळा करून भारतीय जनता पार्टीचे नेते कार्यकर्ते आपलं पोट भरत नाही।